श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत किचन टिप्स. भरणीत ठेवलेले जिरे, मोहरी, तीळ, शेंगदाणे, मसाले यांच्या प्रत्येक भरणीमध्ये स्पेशल वेगवेगळा चमचा ठेवावा, म्हणजे ओले हात लागून वस्तू खराब होणार नाही. किंवा ही वस्तू लागल्या चमच्याच्या साह्याने घ्याव्यात. लाकडी वस्तूमध्ये खूप झुरळ होतात, म्हणून चौरंग, पाट अशा वस्तू 8-10 दिवसांनी उन्हात ठेवाव्यात. तसेच त्यांना मोहरीचे तेल लावून ठेवा. मोहरीच्या तेलामुळे त्यामध्ये झुरळ होणार नाहीत. कढीपत्ता जास्त दिवस साठवला तर तो काही दिवसांनी काळा पडू लागतो. त्यामुळे कढीपत्ता छान धुवून उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर करून ठेवावी, म्हणजे कढीपत्ता ऐवजी पावडर वापरता येते. फ्रीजमध्ये भाज्यांच्या ट्रेखाली पाणी साचले असेल तर एका स्पंजच्या साह्याने पाणी पुसावे. यामुळे फ्रीज लगेच साफ होते. कपड्यांवरील तेलाचे डाग काढण्यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी थोडेसे पेट्रोल टाकून हाताने चोळा. त्यानंतर कपडे स्वच्छ साबणाने धुवून घ्या. तेलाचे डाग लगेच निघतात. पांढरे तीळ खराब होऊ नये म्हणून तीळ मंद आचेवर गॅसवर थोडेसे खरपूस भाजून मग एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. वर्षभर तीळ खराब होत नाहीत. टोमॅटोची पेस्ट वापरली तर भाजी आंबट होते, म्हणून पेस्ट बनवताना टोमॅटोमधील बिया काढून पेस्ट बनवा आणि टोमॅटो कमी वापरा. भाजी आंबट होणार नाही. रात्री कोणतेही उपाय केले तरी झोप येत नसेल तर आवडत नसलेल्या विषयांचे पुस्तक वाचा. त्यामुळे तुम्हाला बोर होईल आणि लगेच झोप येईल. भाज्या फार बारीक कापू नये, त्यामुळे त्या जास्त शिजून त्यांचा गोळा होतो. तसेच दिसायला देखील त्या बरोबर दिसत नाहीत. त्यामुळे भाज्या जास्त बारीक कापू नका. कोणताही गोड पदार्थासाठी मनुके कापताना हात आणि सुरी दोघेही चिकट होतात. अशा वेळी हातावर आणि सुरीवर थोडे कोरडे पीठ टाका. मनुके सहज कापले जातात. नंतर तुम्ही मनुके धुवून पदार्थात घालू शकता. कोणतेही अवघड वाटणारे काम करताना आवडीचे गाणे ऐकावे. काम बोर न होता पटकन होते. तूप वापरताना शक्यतो वनस्पती किंवा बाजारातील पॅकचे वापरू नका. त्यात खूप भेसळ असते. त्याऐवजी शुद्ध घरी बनवलेले तूपच वापरावे. दह्याचा चांगला सुगंध यावा म्हणून दहीला विरजण लावताना 2-3 कढीपत्त्याची पाने घालावी. वर्षभराच्या लागणाऱ्या डाळी खराब होऊ नयेत म्हणून त्यात तमालपत्र, दालचिनी टाकून ठेवावे. डाळींना कीड लागत नाही. शिरा बनवताना तूप हे रव्याच्या निम्मे घालावे आणि दूध किंवा पाणी जेही वापराल ते कडक गरम असावे. शिरा एकदम चविष्ट होतो. दूध गरम करताना नेहमी कमी गॅसवर तापवावे. यामुळे दूध चांगले तापते आणि एकदम जाडसर साय येते. कणिक मळताना त्यात किंचित मीठ आणि साखर घाला. पोळी नरम आणि मऊ लुसलुशीत होते. भाजीत कधी कधी चुकून मीठ जास्त झाल्यास त्यात थोडे दही फेटून घाला. भाजीचा खारटपणा कमी होईल. व्हेजिटेबल सूप बनवताना तुपाची फोडणी द्यावी. यामुळे सूपाला खूपच चव येते आणि ते खायला देखील खूप चविष्ट लागते. डाळ आमटी वरणाला तुपाची फोडणी दिली तर पदार्थाला हॉटेलसारखी चव येते. तूप बनवण्यासाठी दुधाची साय फ्रीजमध्ये ठेवा. साय बरेच दिवस खराब होत नाही. मऊ लुसलुशीत पोळ्या बनवण्यासाठी थोडे तेल पिठात टाकून कणिक मळवा. याने पोळ्या मऊ लुसलुशीत होतात. सिमला मिरचीची भाजी बनवताना थोडे बेसन पीठ टाकावे. भाजी खूपच चविष्ट लागते. ते कचोरी कुरकुरीत होण्यासाठी मैद्यात थोडे गरम तेलाचे मोहन टाकावे. समोसे, कचोरी छान कुरकुरीत होतात. चिकन शिजवताना वरून पाणी न घालता चिकनच्या अंगाच्या मिठाच्या पाण्यात शिजवा. चिकन चवीला अप्रतिम लागते. आपल्या घरातील खराब झालेले टोमॅटो केचप फेकून न देता त्याने तांब्या पितळीची भांडी घासा. भांड्यांना छान चकाकी येते. बाजारातून किराणा आणल्यानंतर डब्यात भरून झाल्यावर शिल्लक राहिलेले अर्धवट पॅकेट तसेच ठेवून न देता त्यांना फोल्ड करून रबरने पॅक करून ठेवावे, म्हणजे वस्तू एकमेकांना मिक्स होणार नाही.
किचनमधल्या चाकूची धार कमी झाली असेल तर चहा पिण्याच्या कपाच्या तळाला घासावी, धार पुन्हा तेज होते. बेसन लाडू चविष्ट होण्यासाठी बेसन भाजून जाडसर दळावे. लाडू टाळूला न चिकटता छान होतात. बेसन लाडू बनवताना चुकून साखरेचा पाक जास्त झाल्यास थोडे बेसन भाजून घालावे, व्यवस्थित वळवता येतील. ॲल्युमिनियमची भांडी वापरून जास्त काळी पडली असतील तर अंघोळीच्या साबणाने घासा, छान पांढरे होतील. कुकरमध्ये भात बनवताना 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी घाला, भात छान होतो. भात मोकळा बनवण्यासाठी तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून भात शिजवा, भात मोकळा सुटसुटीत होतो. श्रीखंड जास्त फसफासू नये म्हणून चक्का फेटून झाल्यावर श्रीखंडासाठी लागणारी साखर थोड्या दुधात विरघळून मग चक्क्यामध्ये मिक्स करावे. कोफ्ता बनवताना त्यात बेसन मिसळा, कोफ्ता मऊ होईल. कांदा टोमॅटो उकळल्यानंतर ग्रेव्हीमध्ये बारीक करून टाकल्यास ग्रेव्ही घट्ट आणि चविष्ट होते. खीर बनवताना त्यामध्ये केसर टाकायचे असेल तर डायरेक्ट खीरमध्ये न टाकता थोड्या दुधामध्ये मिक्स करून थोडे थोडे खीरमध्ये मिसळा, खीर चविष्ट होईल. तसेच खिरीला रंग देखील खूप छान येतो. गोड भजी बनवताना भजीचे मिश्रण पाण्यामध्ये न बनवता दूध घालून बनवा, त्यामुळे भजी खूप चविष्ट होतात. कोणतीही भाजी किंवा कोणताही पदार्थ बनवताना खोलगट भांडे वापरण्याऐवजी पसरट भांडे वापरा. अन्न लवकर शिजते आणि भांडे देखील लवकर गरम होते. खिरीमध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकायची असेल तर खीर शिजत आल्यावर शेवटी घाला, म्हणजे खिरीला छान चव येते. राजमा छोले बनवायचे असतील तर ते 8 ते 9 तास भिजवावे, म्हणजे त्यांना शिजण्यासाठी आपल्याला वेळ कमी लागतो आणि छोले देखील छान होतात. लिंबू सरबत बनवण्यासाठी साखर विरघळायला बराच वेळ लागतो, म्हणून साखर मिक्सरमध्ये बारीक करून ठेवावे, जेणेकरून सरबत किंवा लस्सी बनवताना लगेच साखर घालून बनवता येईल. प्रवासामध्ये जर तुम्हाला पुरी किंवा पराठे घेऊन जायचे असतील तर अशा वेळेस पराठ्यांची किंवा पुरीची कणिक मळताना पाण्याऐवजी दुधासोबत मळा, जेणेकरून 1-2 दिवस पराठे पुरी मऊ राहील. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चण्याची भाजी सारखी जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर डाळिंब सुकवून त्याची साली साठवून ठेवाव्या. चणे शिजवताना त्यामध्ये छोटासा तुकडा घालावा, यामुळे हॉटेलसारखे चणे बनतात. कोणतीही भाजी जर जास्त प्रमाणात कापली गेली असेल आणि उरली असेल तर कापलेली भाजी एखाद्या भांड्यात पाणी ठेवून फ्रीजमध्ये पाण्यामध्ये ठेवा, यामुळे भाजी दुसऱ्या दिवसापर्यंत तशीच राहील. डाळ किंवा तांदूळ जर थोडा वेळ भिजवून शिजवला तर लवकर शिजतो. तसेच गॅस देखील कमी लागतो आणि आपल्या गॅसची देखील बचत होते. कोणतीही भाजी जर लवकर शिजवायची असेल तर झाकण ठेवून शिजवा, जेणेकरून भाजी देखील लवकर शिजेल आणि गॅस देखील आपल्याला कमी लागेल. त्यामुळे भाजी शिजवताना भाजीला झाकण ठेवूनच शिजवा. हिरव्या पालेभाज्या फ्रीजमध्ये साठवताना धुवून साठवू नका, त्यामुळे त्या लवकर खराब होतील. जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल त्यावेळेसच हिरव्या पालेभाज्या धुवून वापरा. फळे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नये, बाहेरच ठेवावे. आठवडाभराचा जर भाजीपाला तुम्ही एकदाच घेत असाल तर आधी हिरव्या भाज्या वापराव्या, मग फळभाज्या वापराव्या, कारण हिरव्या भाज्या लवकर खराब होतात. त्यामुळे आधी हिरव्या फळभाज्या वापरा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.